10 जानेवारी रोजी नंदुरबार शहरात विजय मिरवणूक दरम्यान जळगाव बाजार परिसरात वाद झाले होते. या वादात दोघाही गटांमध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीचा पडसाद रात्री उमटले असून रात्रीच्या वेळेत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला देखील करण्यात आला होता. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 4 गुन्हे दोघाही गटांकडून परस्पर विरोधी दाखल करण्यात आले असून 1 गुन्हा हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिकची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 10 तारीख रोजी एक नगरपालिकाचे निवडणुकाचे नंतर उपनगराध्यक्षची पदनिवड झाल्याने एका पक्षाची मिरवणूक चालू होती. त्या मिरवणूकमध्ये समोरचे जे काही गटाचे लोक होते आणि जे विजयी गट होते त्या दोघांमध्ये भांडणामुळे एक किरकोळ घटना घडली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा एक काही समाजकंटकाकडून एका गटाचे माजी आमदार श्री शिरीष चौधरी यांचे घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या अनुषंगाने आणि दिवसामध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षाचे 2-2 क्रॉस ऑफेन्सेस असे 4 ऑफेन्सेस दाखल करण्यात आले. त्यानंतर एक पोलिसांतर्फे सकाळी जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये दोन्ही पक्षांनी आपली तक्रार न दिल्यामुळे जे काही घटना घडली त्याची कॉग्निझन्स घेऊन सिटी पोलीस स्टेशन नंदुरबारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर रात्री जी घटना घडली त्याच्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले 2-2 गुन्हे त्यांची तक्रार नोंदवली. दोन्ही गुन्ह्यामध्ये 310 भारतीय न्यायसंहिता डकैतीचे कलम व इतर अन्य कलम लावण्यात आले आणि त्यानंतर दुसरे 2 क्रॉस ऑफेन्सेसमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे ॲक्ट अंतर्गत व कलमांतर्गत 2 गुन्हे नोंद करण्यात आले. यामध्ये जे श्री चौधरी यांचे घरावर झालेला हल्ला होता त्या गुन्ह्यामध्ये CR नंबर 12/2026 नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत आपण 5 आरोपींना अटक केली आणि त्यांना माननीय न्यायालयासमोर आपण हजर केलेले आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.